शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण ऊसाच्या निडव्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि मी कायम सांगत असतो ऊस उत्पादकांनी किमान 3 पिकं घेतली तर ऊस आपल्याला परवडणार आहे. आणि हा ऊसाचा निडव्याचा प्लॉट आहे म्हणजे तिसरं पीक आहे आणि याची वाढ कशी झाली आणि आपल्या मार्गदर्शनाने हा प्लॉट कसा विकसित केला आहे ते आपल्याला पाहायचं आहे. शेतकरी मित्रांनो साधारणतः 20 फेब्रुवारीला याची प्लॉटची तोडणी संपली आणि मग तिथून पुढे याचं नियोजन चालू झालं. म्हणजे आज तसं बघायला गेलं तर 105-106 दिवस झाले. आज आपण या 105 दिवसाच्या निडव्याच्या प्लॉटमध्ये ऊसाच्या उभा आहे. त्याच्यामध्ये आंतरपीक घेतलं होतं, याच्यामध्ये उडदाचं आंतरपीक घेतलं होतं. वातावरणामुळे जास्त काही साधलं नाही, पण एक 3 क्विंटल उडीद झाला आणि 7,000 रुपयेप्रमाणे त्याचे 21,000 रुपये झाले. हे झाला आंतरपिकाचा विषय. दुसरं निडवा पीक 105 ते 107 दिवसामध्ये कसा आला हे आपल्याला प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा आहे. मग याच्यामध्ये सुरुवातीपासूनच आपण जसं खोडव्याला सांगतो तसंच पाटला कुट्टी करून सरीत भरणे, बगला फोडून डोस टाकणे आणि मग तिथून पुढं 59 के ट्रिपची आळवणी असेल, शुगर बनची आळवणी आणि मग कीटोन कॉफेज आणि कीटोन मायक्रोन्यूट्रियनच्या फवारणी. शेतकरी मित्रांनो आता या स्टेजला ऊस आल्यानंतर बरेच शेतकरी आता निवांत होऊन जातात, परंतु आम्ही काय शिफारस करत असतो की आपल्याला ऊसाचं उत्पादन घेण्यासाठी काय कामं केली पाहिजे ते आपल्याला बघायचे आहेत. आपले स्वतः शेतकरीसुद्धा प्लॉटमध्ये आपण आज जायचं आहे. हे आपण जाऊन प्लॉट प्रत्यक्षात आज जाऊन मी तुम्हाला विरळणीबद्दल आणि या प्लॉटची वाढ कशी झालेली आहे ते आपण पाहूया. ही कॅनोपी बघा. आज हा 105 दिवसामध्ये तसं भरणी करायला आधीच पाहिजे होतं, पण पावसामुळे 20 दिवस भरणी पुढे ढकलली गेली. आपण प्रत्यक्षात या प्लॉटमध्ये पाहूया. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की हा निडव्याचा प्लॉट आहे का, तर हा निडव्याचा प्लॉट आहे. पाला कुट्टी केल्यानंतर काय होतं, मी पाल्याचं जे महत्त्व सांगतो शेतकरी मित्रांनो. आपली जमीन पैलवान करायची असेल, या मातीचा कस वाढवायचा असेल तर 100% आपल्याला पाला कुट्टी करावं लागेल. एकरामध्ये जवळपास मी सांगत असतो त्याप्रमाणे 8 ते 10 टन पाला असतो आणि याचं खतामध्ये रूपांतर होत असतं. आता भरणीचा डोस पडला, त्याला पहिल्यापासूनच नियोजन करत असताना आपल्यासोबत शेतकरी आहेत. नमस्कार, आपलं नाव सांगा. संदीप पाटील, रांगोळी. आपण रांगोळीमध्ये संदीप पाटलांच्या प्लॉटवर आहे, निडव्याचा प्लॉट आहे. आपण SV ॲग्रो तंत्रज्ञानाच्या मार्गदर्शनाखाली कायम शेती करत असता. किती वर्षापासून आपण SV ॲग्रो तंत्रज्ञान वापरता? झाले 3 ते 4 वर्ष झाले. 3 ते 4 वर्षापासून सातत्याने करता. याच्यामध्ये उडदाचं अंतर जवळपास 3 क्विंटलपर्यंत मी सांगितलं त्या पद्धतीनं आंतरपीक झालं आणि 7,000 रुपयेप्रमाणे तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याची विक्री झाली. म्हणजे असं समजा की आता जो डोस टाकलाय तो आम्ही त्या उडदाच्या पैशातनं टाकलाय म्हटलं तरी काही अवघड असणार नाही. आणि उडदाचा बेवड या अशा गोष्टी फायदा होत असतो. म्हणजे आज शेतकऱ्यांना काही जास्त खर्च ऊसासाठी करावा लागलेला नाही. आपण पाहू शकतो हा 105-106 दिवसाचा प्लॉट आहे. 1, 2, 3, 4, 5 जवळपास 5-6 कांड्यांवरती आज हा निडव्याचा प्लॉट उभा आहे. इथून पुढं आपल्याला जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 7 ते 8 महिने मिळणार आहे. तुम्ही या प्लॉटवर समाधानकारक आहात का? तुम्हाला वाढ कशी वाटली? एकदम समाधानकारक आहे आणि वाढ अतिशय चांगली आहे. म्हणजे कमी कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीचा प्लॉट आला. हो. आता याच्याला अनेक गोष्टी कारणीभूत असतात. आम्ही सांगत असतो की जो शेतकरी सातत्यानं 2-3 वर्षापासून SV ॲग्रो तंत्रज्ञान आपल्या शेतात वापरतो, पूर्णपणे वापरतो, त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे बदल भविष्यामध्ये आपल्याला दिसायला लागणार आहे. आज आपण बघू शकता की याची कॅनोपी बघा, याची पानांची रुंदी बघू शकता आपण कशा पद्धतीने वाढ झालेला आहे. बिलकुल ही समाधानकारक वाढ आहे ते पाहू शकतो आपण. आज 105 दिवसाला हा प्लॉट कुठं आहे आणि इथून पुढचं नियोजनसुद्धा आपल्याला. आता पेऱ्याची लांबी वाढवण्यासाठी आणि जाडी वाढवण्यासाठी आपण दरवर्षी काय वापरता? शुगर बन. शेतकरी मित्रांनो, हे तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या हृदयात बसलेलं आहे. शुगरबनचा वापर केल्यामुळे जबरदस्त या पेऱ्याची लांबी वाढणार आहे, जाडी आणखीन वाढण्यास मदत होणार आहे आणि पेऱ्यांची संख्या झपाट्याने वाढण्यास मदत होणार आहे. मी कायम सांगत असतो शेतकरी बांधवांना की आपण जे आपल्या शेतामध्ये इनपुट वापरणार आहे त्याचा सखोल अभ्यास केला पाहिजे, त्याचा अनुभव घेतला पाहिजे. एक चांगल्या पद्धतीचं दर्जेदार तंत्रज्ञान आपण या प्लॉटला देतो आहे. नक्कीच या प्लॉटचं उत्पादन दर्जेदार होईल. आता जसं आपण लागणीमध्ये विरळणी शिफारस करतो तसं खोडवा निडवा या प्लॉटमध्ये कोण शेतकरी जास्त मेहनत घ्यायला बघत नाहीत आणि तेच काम आपल्याला करायचं आहे. काय करायचं आहे, हा प्लॉट आपण बघू शकता. आता या बेटामध्ये आणि या बेटामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो? हा बेट कसं दिसतं आणि हे बेट बघा बरं दिसायला कसं दिसतं.
त्यामुळे हा जो पाला आहे, जो वाळलेला पाला आहे, तो जो आपण सोलायचा, बारीक सारीक किडकं मरकं, आता हा एक ऊस होता तो लहान होता, किडकं बारीक होता तो आपण काढून टाकला. असे किडके मरके जर ऊस आपण जर या शेतातून काढले आणि जर व्यवस्थित संख्या ठेवली तर हा ऊस चांगला पोसला जातो. यालाच सगळे अन्नद्रव्य भेटतात, त्याची जाडी वाढते, पेऱ्यातलं अंतर वाढतं. त्यामुळं खोडव्यात असू दे, निडव्याच्या प्लॉटमध्ये असू दे, आपण विरळणी केलेल्याचा नक्कीच आपल्याला फायदा होतो. भलेही 2-4 हजार खर्च होत असेल पण काही हरकत नाही, तितकं उत्पादनामध्ये आपल्याला वाढ मिळणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं नियोजन करून आपण हा सरीतच पाला ठेवायचा, म्हणजे याचं परत आणि खतं आपल्याला तयार होणार आहे. तर अशा पद्धतीनं प्लॉटचं आणि खोडव्याचं निडव्याचं नियोजन करायचं आहे. हा शेतकरी मित्रांनो निडव्याचा प्लॉट आहे, रांगोळीमध्ये आहे. आपण कुणीही शेतकरी येऊन या परिसरातले पंचकृषीतले बघू शकता, त्या शेतकऱ्यांबद्दल चर्चा करू शकता की त्यांनी कशा पद्धतीनं हा प्लॉट विकसित केला आहे. तर मी सुद्धा आपल्याला आवाहन करतो की तुम्ही सुद्धा SV ॲग्रोचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी आवर्जून संपर्क साधा, त्यांच्या माध्यमातून आपल्या प्लॉटला ट्रीटमेंट चालू करा आणि आपल्या ऊसाचं भरघोस उत्पादन घ्या. धन्यवाद. समृद्ध माती तर शेती अभियान. This is a generational responsibility. Save soil.